नमस्कार मित्रांनो, मी मंजू भोसले सावंत मंजूस मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आम्ही आलेलो आहोत। आज आहे आमच्या दोघांची ॲनिव्हर्सरी, तसेच माझी बहीण, आमच्या दोघांचं एकत्र लग्न झालं होतं, त्यांची ॲनिव्हर्सरी आहे। तो आज आम्ही आलेलो आहोत तळोजा येथील हॉटेल ब्लूम येथे। या हॉटेलमध्ये जेवणाबरोबर राहण्यासाठीही उत्तम अशा सुविधा आहेत, उत्तम असं सोय आहे। तुम्ही जर तळोजा MIDC मध्ये कामानिमित्त येणार असाल आणि तुम्हाला राहण्याची सोय असं मस्त हॉटेल असं तुम्ही शोधत असाल तर हा उत्तम असा ऑप्शन आहे तुमच्यासाठी। आता आपण आलेलो आहोत रिसेप्शन एरियामध्ये आणि इथे तुम्ही बघू शकता येलो आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन आहे, जे की खूपच मस्त दिसते, खूप उठून दिसते। हे कलर कॉम्बिनेशन त्यांनी बिल्डिंगचा जो आउटर लुक आहे त्याच्यामध्येही सेम कलर कॉम्बिनेशन आहे। सोफ्यामध्ये पण तुम्ही बघू शकता येलो आहे आणि नाव आहे हॉटेलचं, त्यामध्ये हे कलर कॉम्बिनेशन आहे। मस्त असं रिसेप्शन एरिया, हा सुंदर इंटिरियर केले, जे की मला प्रचंड आवडले। त्यानंतर इथे आहे सुंदर असा बँक्वेट हॉल, जे की 50 माणसाची याची कॅपॅसिटी आहे। इथे तुम्ही बर्थडे पार्टी, ऑफिसची पार्टी किंवा लग्न समारंभ, एंगेजमेंट असे कुठल्याही याच्यासाठी तुम्ही हे बुक करू शकता। इथे बघू शकता तुम्ही रूम, किती मस्त क्लीन अँड नीट रूम्स आहेत इथे। इथे प्रायव्हेट लॉकरची सुद्धा सुविधा अवेलेबल आहे। मस्त असं क्लीन असं बाथरूम आहे, खूप छान सुविधा अवेलेबल आहेत। आणि हा आहे प्रशस्त असा डायनिंग एरिया। इथे वेगवेगळ्या प्रकारचं सी फूड अवेलेबल आहे, उत्तम प्रकारचं सी फूड इथे अवेलेबल आहे। तुम्ही बघू शकता इथे बुफे पण अवेलेबल असतो। आणि इथे आल्यावरती ॲज युजुअल हंसिका आणि नैतिक भेटले एकत्र की त्यांची ही मस्ती खूप एन्जॉय करताय। हंसिकाची स्माइल तुम्ही बघू शकता किती एन्जॉय करते। ही आहे माझी बहीण आणि तिचे मिस्टर आणि ही तिची मुलं। मेनू चेक करतोय, काय मागवायचं काय नाही, काय खायचं। प्रत्येकजण आपल्या आवडीप्रमाणे जे काय मागवायचं ते डिसाईड करतोय। आणि इथं परत हंसिका आणि नैतिकची मस्ती आणि या दोघांचं चाललंय फोटो सेशन। आमचं हे डिस्कशन चाललंय की नक्की काय मागवायचं काय नाही, हे डिस्कशन करून प्रत्येकजण। आणि इथे आहे केक, जो की मी बनवला होता, मी घरून यांच्यासाठी दोघांसाठी घेऊन आले आणि आम्ही घरीच केक कट करून आलो होतो। जसं की मी व्हिडिओमध्ये सांगितलं सुरुवातीला तसं की आम्हा दोघींचं लग्न एकत्र झालं होतं। सो दोघींची ॲनिव्हर्सरी एकाच दिवशी असते। यांच्यासाठी मी खास केक बनवून आणला होता आणि तो त्यांना कट करण्यासाठी दिला। त्यांना आवडला केक खूप, त्यांनी नंतर सांगितलं मला, खरंच त्यांना टेस्ट आवडली। तर केक एकमेकांना भरवणं चालू होतं। त्याच्यानंतर मेनूमध्ये सगळ्यात पहिले मागवलं होतं चिकन मंचाव सूप स्टार्टरमध्ये। मस्त असं टेम्पटिंग दिसत होतं चिकन मंचाव सूप। मी टेस्ट करून बघितलं
खूपच मस्त टेस्ट होती। त्यानंतर स्टार्टरमध्ये होतं चिकन तंदुरी। लुक वाईज सगळ्याच गोष्टी खूप मस्त दिसत होत्या। इथं होतं पनीर चिली, मम्मीचा उपवास होता सो मम्मीसाठी व्हेज स्टार्टर। पनीर चिली ही टेस्टला खूप छान होती। याच्यानंतर इथे होतं चिकन चिल्ली। सगळे स्टार्टर्स मी टेस्ट करून बघितले, सगळे स्टार्टर्स खूप छान होते। प्रवीणलाही खूप आवडले। ॲक्च्युली प्रवीणनेच हे हॉटेल सजेस्ट केलं होतं, त्याचीच आयडिया होती की इथे जायचं आहे। आणि इथे आलेलं आहे मम्मीचं ताट, जे की आहे व्हेज थाळी पूर्ण। त्याच्यामध्ये आहे जिरा राईस, गुलाबजामुन, सॅलड, दाल तडका, मिक्स व्हेज, छाछ, कांदा लिंबू आणि पनीरची भाजी, रोटी, पापड। इथे आम्ही मागवलं होतं चिकन मुर्ग मुसल्लम आणि बटर चिकन, रोटी। ह्याच्यामधलं मुर्ग मुसल्लम जे होतं त्याची टेस्ट खूपच अप्रतिम होती। आणि इथे पप्पांसाठी मागितलं होतं प्रॉन्स करी आणि रोटी। हे होतं मेन कोर्समध्ये। त्यानंतर इथे मी टेस्ट केलेला आहे बटर चिकन, जी की बटर चिकनची टेस्ट जी होती ती बऱ्यापैकी होती। खूपच स्वीट अशी टेस्ट होती ती, मला काही एवढी आवडली नाही, बाकी सगळ्यांना आवडली। आणि इथे होतं फ्राईड राईस खूप छान होते। आणि इथे आम्ही नंतर मागवलं होतं व्हर्जिन मोहिटो वॉटेवर, खूप छान अशी टेस्ट होती। सो तुम्ही जर तळोजामध्ये असाल आणि तुम्ही जर बेस्ट फूड आणि बेस्ट स्टेकेशन असलेल्या ठिकाणाच्या शोधात असाल तर हॉटेल ब्लूम मस्ट विजिट आहे। सो व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।